टाइम 2-3 टाइम पाजण्याऐवजी एक टाइमच पाजतो होता. काय पाणी आम्हाला प्यायला नाही तिथं जनावरांनी कुठलं देऊ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा करणारं 105 TMC क्षमतेचं कोयना धरण सध्या चिंतेचा विषय बनलंय. एकेकाळी तुडुंब भरलेलं हे धरण आज जलसंकटाच्या उंबरठ्यावर उभं आहे. धक्कादायक बाब म्हणजे धरणातील पाणी साठा झपाट्यानं घटतोय आणि आता अवघा 15 TMC पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर येतेय. एका बाजूला आटणारं धरण आणि दुसऱ्या बाजूला तहानलेली गावं. काय आहे साताऱ्यातलं पाणी टंचाईचं भीषण वास्तव, पाहुयात या लोकमतच्या विशेष रिपोर्टमध्ये. कोयना धरणातील पाण्याची पातळी घटल्यामुळं अनेक वर्षांपासून जलाशयाखाली असलेली जुनी मंदिरं, घरांचे अवशेष आणि बुडलेल्या गावांच्या खुणा पुन्हा एकदा दिसू लागल्यात. एकेकाळी पाण्यानं भरलेला हा परिसर आता ओसाड झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. हे दृश्य आपल्याला पाणी किती वेगानं कमी होतं याची जाणीव करून देतं. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोयना जलाशयातील बोटीही पाण्याअभावी किनाऱ्यावर उभ्या आहेत. त्यामुळं पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगार हिरावला गेलाय. पाणी टंचाईचा फटका फक्त शेती किंवा पिण्याच्या पाण्यालाच नाही तर अर्थव्यवस्थेलाही बसतोय. एका बाजूला कोयना धरणाची ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला कराड तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या पठारवाडी या गावात पाणी टंचाईनं गंभीर स्वरूप धारण केलंय. तब्बल 40 वर्षांपूर्वीची पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली आहे आणि नवीन योजना अद्याप पूर्णत्वास आलेली नाही. परिणामी गावाचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय. आमच्या गावाला पाणी समस्या या कारणामुळे झालेली आहे. गेली 40 वर्षाची स्कीम बंद पडल्यामुळं तिथं लिकेज झाल्यामुळे त्याला रोज काहीतरी घोटाळा होतो. दुसरी गोष्ट, आमच्या गावाला जलजीवनची नवीन स्कीम आहे, तिचं बी पाणी काही वरती येत नाही. आमचं गाव डोंगराव असल्यामुळं पाण्याची फार मोठी टंचाई आहे. प्रशासनाकडे आम्ही मागणी केली की आमची पाईपलाईन जी जुनी आहे ती दुरुस्त करून मिळावी, नवीनचं लवकरात लवकर काम व्हावं आणि आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे, हीच मागणी आमच्याकडे प्रशासनाकडे. कडक उन्हाळ्यात महिलांना आणि ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागतेय. डोंगर दऱ्यांमध्ये पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. रिकामे हंडे घेऊन पाण्यासाठी मैलोन मैल चालणाऱ्या महिलांचं चित्र हे मन हेलावून टाकणार आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्यानं जनावरांसाठीही पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. अनेक शेतकरी आपल्या जनावरांसाठी टँकर किंवा दूरवरच्या विहिरींवर अवलंबून आहेत. पाणी नसल्यानं जनावरांचंही मोठं हाल होत आहे. आणि एक टाइम 2-3 टाइम पाजण्याऐवजी एक टाइमच पाजतो होता. काय पाणी आम्हाला प्यायला नाही तिथं जनावरांनी कुठलं देऊ, असं झालंय. काय नाही, जनावर मोठं हाल होतं. असं म्हणून काय नाही, फक्त पाण्याची आमची सोय करा एवढी, बाकीचं काय नाही. स्कीम जी जुनी आहे ती आपली दुरुस्त करा आणि नवीन लवकर हे करा. आम्ही म्हणजे आता कुठे दुनियात गेलं तर पाणी नाही वर डोंगरावर. ग्रामीण भागातली ही परिस्थिती प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. दरवर्षी उन्हाळा येतो, पाणी टंचाई निर्माण होते, पण कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतायत. आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास कोयना धरणासह ग्रामीण भागातील पाणी स्थिती ही आणखी गंभीर होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून गावकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर पाणी टंचाईवर तातडीनं उपाययोजना होणं अत्यंत गरजेचं आहे. सातारा जिल्ह्यातल्या या भीषण पाणी टंचाईवर तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.